आई फुल रायडर झाली. आतापर्यंत पप्पा गाडी चालवते, आता आई पण चालवणार आहे. आई फक्त ऍक्सिडेंट टाकू नको, माझा चिंता करून टाकशील इकडे. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल मिस्टर चव्हाण. तर आज कोल्हापूरमध्ये आपण कुठे कुठे फिरणार आहोत ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच. आणि कालचा ब्लॉग कसा वाटला मला या ब्लॉगच्या कमेंटमध्ये पण सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल. सो स्टे ट्यून. आता आपण चाललोय ज्योतिबाचं दर्शन घ्यायला. त्यानंतर कुठे जाऊ हे तुम्हाला ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेल कुठे कुठे चाललो आहे आणि आम्ही कुठे राहिलो आहे, कुठे खातो आहे, सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. सो स्टे ट्यून. आणि हा होता आमचा रूम आणि आजचा आउटफिट ऑफ द डे आहे. हा बघ काढू घेतोय पण ॲक्च्युली आता आमची लाईट गेली रूममधली आणि एवढा क्लीन रूम आहे बिकॉज आता आम्ही लोक इकडे या रूममधून चेकआउट होतोय. रिकमेंडेड करते मी तुम्हाला हा हॉटेल. खरंच खूप छान हॉटेल आहे, खूप चांगल्या लोकेशनला आहे. देवळाच्या हार्डली म्हणजे 10 मिनिट्सच्या डिस्टन्सवरती हा हॉटेल आहे. हॉटेल स्वामिनी. मी त्यांचं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हॉटेलचं डिटेल्स देईनच, म्हणजे त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. मी तर हायली रिकमेंडेड करते कारण की रिजनेबल पण आहे आणि खूप क्लीन, मेन तर खूपच क्लीन रूम आहे. खूप स्पेशियस आहे, खूप छान आहे. 4 लोकांसाठी तर मस्तच आहे. आता आम्ही जास्त होतं म्हणून आम्ही 2 रूम्स घेतलेले, पण किंग साईज बेड आहे. अगर तुम्ही दोघं या तिघं पण असाल तर आरामात तुम्ही त्या बेडवर झोपू शकतात. आणि इवन एक्स्ट्रा मॅट्रिक्स मिळतंच तुम्हाला अगर पाहिजे असेल तर. खरंच खूप छान आहे, खूप छान आहे. वॉर्डरोब पण मी ना खूप हॉटेलचे बघितलेले आहेत, कधी कधी क्लीन नसतात, पण यांचे वॉर्डरोब पण छान क्लीन होते एकदम. त्याच्यानंतर इकडे आहे टीव्ही आणि हा स्मार्ट टीव्ही आहे. मिरर दिलेला आहे मस्तपैकी तुम्हाला रेडी व्हायला. त्यानंतर वॉशरूम आहे. का वॉशरूम चांगलं आहे तर दाखवायला पाहिजे, पण लाईट नसल्यामुळे तुम्हाला मी दुसरा रूमचं वॉशरूम दाखवते. वॉशरूम पूर्ण नीट आणि क्लीन आहे. हां, बाल्कनी पण आहे ह्या रूमला. हां, बाल्कनीच्या बाहेरचा व्ह्यू केवढा खास नाही आहे, पण बाल्कनी खूप मस्त आहे. मिनिटाच्या अंतरावर देऊळ आहे. तुला नाही आवडला हॉटेल? आवडला, खूपच छान आहे, खूप छान. घरूच आवडला हॉटेल? मस्त. नेटफ्लिक्स आणि तुम्ही लोकांनी जे यूट्यूब वापरले ना, आल्यापासून जेवढा वेळ आम्ही रूममध्ये होतो ना त्या लोकांनी व्हिडिओज बघितलेत है ना, गेम व्हिडिओ. आणि काय केलं? सगळे गेमिंग व्हिडिओ चालू होते काल. त्या दोघांनी फक्त यूज केला टीव्हीचा. आम्ही काही व्हिडिओ. हां, भूताचे व्हिडिओ मला नाही आवडलेले. नेक्स्ट रूम थोडासा मेस आहे कारण की सगळे रेडी होत आहेत. सगळे एका रूममध्ये सगळं सामान शिफ्ट केलेलं आहे. हां, तुम्हाला मी नंतर दाखवते रूम. चला ये चला. काल एसीचा हे घेतलेला आहे, फिलिंग घेतलाय आणि आज प्रॉपर कोल्हापूरमध्ये येऊ. कोल्हापुरी गाडी घेऊन ट्रॅक आम्ही आज पन्हाळागड ज्योतिबा सगळं करणार आहे. चला तुम्ही पण आमच्या सोबत. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? एक आमच्याकडे चालले लग्नाला. आज आमच्या आई दिवस आपल्याला आहे. हा, मी मगाशी आईचा लुक दाखवायला विसरली, थोड्या वेळाने दाखवते. आता ते स्पॉटला जाऊ ते दाखवते. ही पंचगंगा आहे. 5 नदींचा उगम झाला इथे. अरे गेल्या 2 वर्ष पूर आला होता. या नदीचं पाणी महालक्ष्मीच्या पायाला लागलं होतं. त्यावेळी काय सांगितलं होतं? त्यावेळी सांगितलं होतं महालक्ष्मीला आलं होतं ना गेल्या वर्षी. 85 पायाला पाणी लागलं होतं. बापरे, एवढं आलेलं. हो, पूर्ण भरलेलं होतं. तिकडे गाव आहेत ना पुढे, सगळी पॅक होती मॅडम. हो बरोबर. गाव पूर्ण हा गाव पाण्याखाली गेलेला. सगळं घरं सगळं वाहून. हिरवी हिरवी झाडी, हिरवी हिरवी गाडी. ती बघ माही. ब्युटिफुल 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 व्ह्यू 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 व्ह्यू. वाह,
क्या सीन है, वहाँ क्या सीन है। हंस ना, हंस जरा हंस। सांग बोलं पोचलो आता ज्योतिबाच्या देवळामध्ये. खूप गर्दी हा. ताई आहे आणि बघितली नाही आई आहे. मी बोले कोण रुची बाई उभी आहे म्हणून मी चढ येते नावात दिला. इकडे मुखदर्शन होतं. गर्दी खूप गर्दी आहे यार. एवढा तर बघायला म्हणजे फोटो व्हिडिओ काय मिळणार नाही. इकडे मिळत आहे तर काढून घेऊया. हे सगळ्यांनी घ्या पहिले हातात घ्या बघा. थांब 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 मोर्या. हे असं नाही दगड नाही करायचं. थांब थांब थांब. सांग मला अरे बाजूला काय खराब कपडा आपण म्हणून काना मी तर साईडला खलबत्ता खलबत्ता आहे ना. आणि ह्याच्यामध्ये काय दात पिसलं होतं तेवढ्याला ते पिसलं काय जातं. वारणा लस्सी स्पेशल ज्योतिबा खाली ना. हा बस मम्मी तुला बस ना. त्यात काय ताईने आज ड्रेस घातलेला आहे जी कधी घालत नाही. साडी घालते आज ड्रेस घालून आली आहे. टिक्क्यावरती तो टिक्का आला. किती मोठा टिक्का झालाय तुझा. क्या बोला क्या बोला. टिकलीच्या वरती टिक्का आलाय. तर आता आमचं नेक्स्ट स्टॉप आहे पन्हाळगड. तर इकडे ते 3 दरवाजे पाण्याचा कुंड वगैरे काय आहे ते आम्ही ते बघणार आहोत. तुम्ही पण बघणार आहे तर चला बघूया. आज मम्मी आपला पूर्ण स्ट्रॉंग पॉइंट दाखवणार आहे हळूहळू एकमेकाला. ए थांब मम्मी तू साईडला पकडून उतर. ते कुंड आहे तिकडे पण ते बंद आहे. काय ते ब्ल्यू कलरचं आहे. अरे पाणी आहे तिकडे. ते पाणी आहे पाणी आहे. हे वा हे वरती पण आहे. तिथे काय असं काय आहे. वा. आणि पावसाने पण थोडं थोडं सुरुवात केलेली आहे. थांब थांब. तर हे आहेत पन्हाळगडचे 3 दरवाजे. पन्हाळगडचे 3 दरवाजे. हा येत आहेत. आईचं पुण्य इथे कामाला येतो. मोरे कॉन्सन्ट्रेट करते काय सांगतायत. बिके तिला तर बसू दे पहिला. आजी कुठे बसते तू. नीट बसशील का पहिला. थालीपीठ कोल्हापूरचं. हा मिरचीचा खरडा आहे. दही कांदा लोणचं
फुल कोल्हापुरी जेवण. हा कोण खाते बघा. खा. गरम आहे. थोडा बुडबुड येतो. एवढंसं खाल्ल्याने तुला काय कळणार आहे ये ही सांगेल. कोथिंबीर वडी सारखं लागतं. कोथिंबीर वडी सारखं लागतं. ठेचा दही खाते आणि हा ठेचा ठेचा आहे. ठेचा छान आहे. मला कोथिंबीर वडी सारखं लागतं. सो ब्युटिफुल. टेस्टी. टेस्टी टेस्टी यम्मी. कोथिंबीर वडी सारखं. हा व्हेरी टेस्टी. चांगलं आहे. नको ना. आई तू सांग. आईला स्पेशली खायला आई पण बनवते. आज सांगशील काय ग. मिसळपेक्षा चांगलंय. हा मस्त आहे. फुल कोल्हापुरी थाली आहेत. झुणका आहे. भरल्याचं काय भरलेली वांगी, भाकरी, कांदा, ठेचा, दही. आ हा हा. चांगलं की मग पिठलं भाकरी बोल. मस्त सरस. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? गरम भाकरी. सुपर. काल येण्याचे चान्सेस वाढत होते. काय पाऊस आला पण दिसत नसताना सुद्धा आहे पाऊस. हा पाऊस दिसत नसेल पण आहे. ढगाचं वातावरण. तिरुपती बालाजीचं पण दर्शन झालेलं आहे इकडनंच. आज पुन्हा एकदा आपलं दर्शन होतंय महालक्ष्मी आईचं, अंबाबाईचं. हा काल गर्दी भरपूर होती, आज कमी आहे. आणि आज जायच्या आधी ज्योतिबाचं दर्शन करून महालक्ष्मीचं करायचं म्हणून आज स्पेशली आम्ही आलेलो आहोत. हा लाईनीमध्ये एकदम मस्त. सगळ्यांचा नमस्कार. आणि सांगतो जायच्या आधी बाईला. आणि जायच्या आधी पण छान दर्शन इथे परत होऊन जाईल. चंगू मंगू ए इधर देखो. हाय. गणेश लेस इंटरेस्टेड. एक फोन वाला एक दुसरा भेलवाला. कोल्हापुरातला एकही आयटम सोडलेला नाहीये आम्ही खायचा. हो बघून घ्या की ग. 2 दिवस कोल्हापुरात राहून पुन्हा कोल्हापूर झालेली आहे. अरे कोल्हापूरच आम्ही घुसले ना. अरे आम्ही कोल्हापुरीच आहोत. विसरलेले की हे लोक कोल्हापूरचे आहेत. तू अर्धी कोकणातली पण आहेस ना. ते आता झालं 15 वर्ष. 18 वर्ष झालीत लग्नाला. ही बघ 21 असतं. तेच तर माझ्या 18 झाली म्हटलं. सगळ्यांनी या भेळ खायला. हा हिची भेळ खावा. आमची संपत झाली. आणि आमची कोल्हापुरातली मी तेव्हा पण घेते, पण तू तयार होतेस तेव्हा पण मी व्हिडिओ बनवते. काय तू आलीस रेडी होऊन मी नाही बनवला, दाखवलं ना. हा तर आमचं जर्नी आता संपायला आलेली आहे. आम्ही बॅक टू मुंबई काही क्षणात म्हणजे काही तासामध्ये तिकडे पोहोचू. सकाळपर्यंत. हा ते झालं ना काही तास. ओके काही सकाळपर्यंत पोहोचू मुंबईमध्ये. सो आमची शॉर्ट ट्रिप होती ही आणि खूप लवकर संपलेली आहे. खूप मजा आली. नेक्स्ट टाइम आम्ही मोठा प्लॅन करू. स्पॉन्सर फक्त आम्ही फॅमिली ट्रिप काढणार आहोत नेक्स्ट वाली. पण ह्याच्याशी थोडीशी मोठी असेल कदाचित.
ही खूप शॉर्ट होती, म्हणजे 2 डेजचीच होती. आय होप तुम्हाला व्लॉग्स आवडले असतील, आणि आवडले आहे तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड अँड फॅमिलीला शेअर करा, आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले. आणि अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जावा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि अजून हा व्लॉग संपलेला नाहीये, सो कंटिन्यू आहे थोडा अजून, जोपर्यंत आम्ही ट्रेनमध्ये आहोत. अगर असं काहीतरी आम्ही लोक गेमिंग खेळलो तर हे कंटिन्यू होईल, नाहीतर हा व्लॉग इथेच संपेल.